पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बेटावद येथील श्री लहान बालाजी रथोत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शिंदखेडा तालुक्यातील बेटावद इथं सुमारे 328 वर्षाची परंपरा असलेल्या श्री मोठा बालाजी रथ आणि श्री लहान बालाजी भगवान यांचा रथोत्सव अतिशय धूमधडाक्यात व भक्तिभावानं संपन्न झाला। या रथोत्सवाची सुरुवात पारंपरिक विधी आणि महाआरतीनं झाली। भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत सहभागी होत संपूर्ण गावात मंगलमय वातावरण निर्माण केले। यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, माजी आमदार रामकृष्ण पाटील, श्यामकांत सनेर, डॉक्टर दरबारसिंह गिरासे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, शिवसेनेचे मंगेश पवार, प्रफुल्ल शिसोदे, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील तसेच व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, सचिव भूषण पवार, जितेंद्र सूर्यवंशी, महेश गुजराती, आसिफ पठाण आणि हरीश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन झाल्यानंतर दुपारी 4 वाजता स्टेट बँक परिसरातून भव्य रथ यात्रेस प्रारंभ झाला। रथोत्सवाचं एक विशेष आकर्षण म्हणजे अनेक भाविकांनी आपले नवस पूर्ण झाल्यानं रथासमोर केळीचं तुलादान केले। या केळीचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला। रथाच्या मार्गावर जत्रेचं स्वरूप प्राप्त झाले होते। व्यापाऱ्यांनी दुकानात थाटल्यानं गावभर आनंदाचं वातावरण पसरलं होतं। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी व रथाची आकर्षक सजावट पाहण्यासाठी गर्दी केली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे, पीएसआय रवींद्र महाले, विजय आहेर तसेच पोलीस कर्मचारी चंद्रकांत साळुंखे, किरण साळुंखे, भुरा पाटील, योगेश गीते, विनोद कोळी, प्रशांत पाटील आणि विजय माळी यांनी त्यांच्या पथकासह उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला। प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सदस्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी श्री लहान बालाजी संस्थानचे अध्यक्ष महावीर जैन, उपाध्यक्ष वसंत माळी, सचिव अरुण माळी, खजिनदार नंदकिशोर मेटकर, विश्वस्त सुनील देशमुख, वीरेंद्र पवार, बापू बागुल, श्रीकांत मेटकर, सदाशिव माळी तसेच सुजित पवार आणि ग्रामपंचायत सरपंच मंगलचंद्र जैन यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नेते मंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रथोत्सवाच्या या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व ग्रामस्थ आणि समितीचं अभिनंदन करण्यात येत आहे। संपादक भूषण पवार। बालाजी मंदिर ट्रस्ट हे अति पुरातन संस्थान आहे। साधारणतः याला 300 ते 350 वर्षाची परंपरा आहे। तर या परंपरेनुसार दरवर्षी रात्रा उत्सव होतो। दसऱ्याच्या द्वादशीला लहान बालाजी संतांचा रथ निघतो। या रथाचे वैशिष्ट्य असे की हा रथ ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक सर्व भक्तिभावाने ओढतात। सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावनेच्या आहारी येऊन हा रथ उत्साह साजरा करतात। याच्यात काही लोक बाहेरगावी गेलेले असतात, त्या लोकांना आनंद उत्साह साजरा करण्यासाठी, मित्रपरिवाराला मिळण्यासाठी या दिवशी येथे येत असतात। त्यानंतर हा रथ उत्सव सुरू करताना गावातले तर माता बहिणी, लहान मुलं, सर्व समाजातले लोक रथ ओढतात, आनंद घेतात। या कार्यक्रमाला माननीय सर्व स्तरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थेतील लोक सहभाग घेतात। यथाशक्ती दान धर्म करतात आणि दात्यांच्या जोरावरच हा रथोत्सव दरवर्षी पार पडतो। या संस्थेला गावातला पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांचा भरघोसून पाठिंबा असतो आणि आनंद उत्साहात रथोत्सव साजरा होतो। याला दरवर्षी ग्रामपंचायत त्यांच्या स्वनिधीतून रस्ता रिपेअरी करून देते। सन्मानाने एमएससीबी डिपार्टमेंट रस्त्यात येणारा अडथळा, वायरांचा हा काढून देते आणि गावातले सर्व लोक ज्यांच्या परीने रथोत्सवात आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, सहभाग घेतात। तसेच पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव यांच्या नेहमी सहभाग असतो। 10 दिवस वन उत्सवात वनांच्या परिक्रमा असते गावातनं आणि 11व्या दिवशी दसरा असतो। एकादशीला मोठे बालाजी संस्थांचा रथ असतो, द्वादशीला लहान बालाजी संस्थांचा असतो। परंपरेनुसार अखंडित आजपर्यंत संपन्न होत आहे। आज कार्यक्रमाला माननीय खासदार सौ शोभाताई दिनेश बच्छाव यांची उपस्थिती लाभलेली आहे। तालुका जिल्हा काँग्रेस कमिटीचे चौरे सर, त्याच्यानंतर श्यामकांत भाऊ सनेर, सन्माननीय व्यक्ती सर्व राजकीय स्तरातले मोतीनाना, दिनेश पाटील, रामकृष्ण पाटील आणि सन्माननीय सर्व राजकीय गणातले लोक उपस्थित होते। आणि आपल्या या बेटावर याच्यात काय आहे सर, परंपरेनुसार त्यांच्या कुळाला तो मान दिला गेलेला आहे। तसं जेवण्यात
जेवण्याकडचे जे चाक आहे राईट चाकला एक माळी पाटील समाजाचे एक चाक आहे, त्यांच्यात ते डिवाइड आहेत आणि त्यांच्यात बागुल परिवार आहे जो कोळी, ते दोघं लोक त्यांच्या परिवारातले लावतात. आणि जे लेफ्ट हँड चाक आहे ते एक विशिष्ट धोबी समाजाकडे आहे आणि ते पूर्ण घर धोबी समाजाचे त्यांच्या परिवारातले वंश परंपरेला लावतात. त्याच्यानंतर वंगण लावण्याचा मान तसं मुकुंदा भाऊ वारकर यांना आहे, ते काळाला वंगण लावत असतात. त्याच्यानंतर मदतनीस म्हणून चाकांना मोगरी अटकली, काही बागुल परिवारातले कोळी परिवारातले एका चाकाला मदत करतात, एक वारकर समाजाचे लोक वारकर एक परिवार आहे, तो परिवार मोगरी अटकली तर काढायच्या परत करतात. आणि गावातले सन्माननीय लोक सांग भरून आणलेल्या तळलेल्याला रथ काढून मार्गस्थ करतात. नेहमी आनंद उत्साह साजरा होतो. आतापर्यंत काही निर्विघ्न पार पडलेलं आहे आणि भगवंताची कृपा आहे की यावर्षी निर्विघ्न पार पडेल. जय बालाजी. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि